नमस्कार. मी आशाच किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आहे चौथी माळ आणि चौथ्या माळेचा कलर आहे पिवळा. आणि आज आपण बनवणार आहोत सातव्या माळ्या दिवशी आपण देवीला किंवा घटाला कडाकणे बांधायची पद्धत आहे आपल्याकडे. तर ते कडाकणे कसे बनवतात आणि किती लागतात आता तर ते मी तुम्हाला सांगणार आहे. चला तर मग. आणि कडाकणे तुम्ही 7, 9 अशा ह्याच्यात आपल्याला त्याची माळ करून, जसं फुलाची माळ करून आपण घालतो तशी माळ करून तुम्हाला घटाला किंवा घटाला पण घालायचे आहे. आणि तुमच्याजवळ देवीचं मंदिर असेल तर देवीला पण तुम्ही हे घालायचं आहे. तर चला तर आपण कडाकण्याचं साहित्य. तर त्यासाठी लागणारं साहित्य मी 1 वाटी मैदा घेतलेला आहे. आणि 1 वाटी मैद्याला अर्ध्या वाटीतला अर्धे वाटी इतका 0 नंबरचा रवा घेतलेला आहे. अर्धी वाटी इतकी पिठी साखर घेतलेली आहे. आणि अर्ध्या वाटी इतकं पाव वाटी म्हणजे दूध घेतलेलं आहे. पाव वाटी रवा आहे. अर्धी वाटी साखर आहे. आणि चवीनुसार मीठ आहे. आणि आपल्या ह्या चमच्याने 3 चमचे उकळतं तेल म्हणजे तेलाचं मोहन घालायचं आहे. तर चला तर आपण सुरुवात करूया. आपण आता कडकण्यासाठी आटा मळून घेणार आहोत. त्यासाठी आपण 1 वाटी मैदा घेतलेला आहे. पाव वाटी रवा घेतलेला आहे. आणि आपल्याला याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे. कारण गोडाचा पदार्थ आहे, मीठ ही असलंच पाहिजे. आणि मीठ चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि मीठ चांगलं मिक्स झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये असं कडलेलं तेल घालायचं आहे. या चमच्याने तुम्ही 2 किंवा 3 चमचे तेल घालू शकता. आणि हे तेल चांगलं कडकण्याला लागलं पाहिजे, पिठाला लागलं पाहिजे. कारण तरच कडकणी अशी थोडीशी खुसखुशीत होते. नाहीतर खूप अशी कडक होतात आणि मग ते खायला पण अशी कठीण होतात आणि ते खाऊ पण वाटत नाही ते. तर म्हणून आपण मोहन घालायचं आहे. मग थोडीशी कडक आणि थोडीशी खुसखुशीत अशी कडकणी होतील. कडकणी आता 2 प्रकारचे करतात. कोण साखरेचं करतं, कोण गुळाचे करतात. तर जर गुळाचे करायचे असेल तर तुम्हाला साखरेऐवजी गुळ घ्यायचा आहे. जेवढं प्रमाण हेच आहे. साखरेऐवजी गुळ घ्यायचा आहे आणि दुधाऐवजी तुम्हाला पाणी घ्यायचं आहे. जर तुम्ही चुकून गुळामध्ये दूध घातलं तर ते फाटू शकतं. तर दुधाऐवजी पाणी घ्यायचं आहे आणि बाकी सारं प्रमाण सेम हेच आहे. अशाच प्रकारे तुम्हाला कडकणी करायची आहे. तर हे चांगलं आता मिश्रण मिक्स झालेलं आहे. आणि आता आपल्याला जे आपण साखर आणि दूध घेतलं होतं, हे दूध आता हे एकत्र मिक्स करण्यासाठी ठेवायचं आहे, विरघळण्यासाठी ठेवायचं आहे. हे साखरेमध्येच तुम्ही एका कुठल्या तरी वाटीत तुम्ही मिक्स करू शकता. आणि दूध साखर ही पिठी साखर घ्यायची आहे. कारण अख्खी साखर नाही घ्यायची, नाहीतर ते पिठामध्ये अशी कचकच लागेल कडकण्यामध्ये आणि ते लाटता येणार नाही. आणि तेलामध्ये पण ती त्याला वेगळाच कलर येईल. आता हे चांगले पिठी साखर मिक्स करायचे आहे. आता बघा आपल्याला हे साखर दुधाचं मिश्रण थोडं 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 करून याच्यात टाकायचं आहे. एकदम नाही टाकायचं, ते पातळ पण होऊ शकतं. तर थोडं 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 करून घालायचं आहे. थोडंसं कमी राहिलं, शिल्लक राहिलं तरी चालेल, काही हरकत नाही आहे. आणि कमी पडलं तर तुम्ही थोडंसं दूध टाकून मळू शकता असं.
आटा जर खूपच घट्ट झाला तर थोडंसं हलकंसं दूध टाकून मळू शकता. आणि कमी पडलं तर तुम्ही जादा झालं तर याच्यामध्ये शिल्लक राहिलं तरी चालेल. पण जेवढं पाहिजे तेवढं होतंय. पण एवढं प्रमाण अगदी योग्य होते, योग्य प्रमाण आहे याचं. कारण नंतर आपण हे आटा मळल्यानंतर भिजायला ठेवणार आहोत. आणि भिजल्यानंतर याच्यामध्ये रवा घातलेला आहे आणि तो रवा फुलतो आणि त्याच्यानंतर मग परत त्या पिठाला घट्टसरपणा येतो. तर एवढं प्रमाण अगदी योग्य झालेलं आहे. आता हे मळून आपल्याला अर्धा तास भिजण्यासाठी ठेवायचं आहे. कारण याच्यामध्ये रवा घातलेला आहे तर रवा फुलला पाहिजे, तरच कडाकणी चांगली येतील. तुम्ही अर्धा ते तासापेक्षा जास्त ठेवू शकता किंवा अगोदर मळून ठेवू शकता. आता बघा आपले पीठ तयार झालेलं आहे आणि आता आपल्याला ह्याला मळून आपण रेस्ट करण्यासाठी अर्धा तास ठेवणार आहोत. एकदम मैद्यासारखं पीठ झालेलं आहे बघा, मस्त. आता हे पीठ आपल्याला बारीक चाळणीने चाळून घ्यायचं आहे. आता मी तुम्हाला दुसरे एक कडक लाटून दाखवते. आणि बघा असं पुरीचा गोळा कसा असतो त्याच आकाराचा गोळा घ्यायचा. ह्याला एवढ्या पातळ, खूप पातळ लाटावं लागतं. ह्याची मेहनत, कडकण्याची मेहनत म्हणजे हे फक्त हे लाटण्यामध्येच खूप वेळ लागतो ह्याला. आणि खूप पातळ लाटावं लागतं, नाही तर ते तेलामध्ये असे खूप टम्प पुरीसारखं फुगतं. तसं फुगलं नाही पाहिजे. हलकेसं तर थोडंफारसं तर फुगणारच आहे, पण असं किनारी आणि एकसारखं लाटायचं. मी तेल लावलेलं आहे, ह्याला तेल लावून लाटलेलं आहे. तुम्ही पीठ लावून पण लाटू शकता. आणि हे कडाकणी मला वाटतं आपल्याकडं जागरण गोंधळामध्ये आणि नवरात्रामध्येच असे म्हणजे बनतात हे कडाकणे. जागरण गोंधळ म्हणजे देवीचा गोंधळ असते आणि याच्यामध्ये नवरात्र म्हणजे 7व्या माळेला घालतात. कोणी जसं अष्टमीला पण कोण घालतं, पण 7व्या माळ्याचा मान आहे कडाकणे. 7व्या दिवशी देवीला कडाकण्याची 7-9 असे कडकण्याची माळ देवीला घालायची हे आहे, घालायची पद्धत आहे, पारंपरिक पद्धत आहे. आणि हे बघा अशा पद्धतीने किती पातळ, आपलं पापड कसं असतो, आपण पापड लाटतो त्या पद्धतीने आपल्याला हे कडकणे लाटून घ्यायचे आहेत. आणि तेवढेच पातळ झाली पाहिजे. ते मोठे तुम्ही छोटे मोठे तुमच्या आकाराप्रमाणे तुम्ही घेऊ शकता. छोटा आकार, मोठा आकार असा घेऊ शकता. अशा प्रकारे मी सारे कडकणे लाटून घेणार आहे, लाटून घेत आहे. आणि बघा याला लाटायला पण खूप असा जोर द्यावा लागते. असे कडाकणी लाटणं, चपाती लाटणं सोपं आहे, पण कडाकणी लाटणं सोपं नाही आहे. त्याला खूप असं पापड आणि हे कडाकणी लाटायला खूप त्रास होतो. कारण ते पातळ, जेवढं पातळ ते करायचं असतं ना, आणि सगळ्याकडनं एकसारखं लाटायचं असते. अशा प्रकारे सगळीकडून एकसारखं लाटून घ्यायचं आहे. आणि आपल्याला हे कडाकणी आता तयार होत आलेले आहे. आता आपल्याला तळण्यासाठी बघा तयार झालेले आहे. आता बघा मी सगळे कडकणी तयार करून घेतलेली आहेत. आता आपल्याला तळायचे आहे. तळण्यासाठी आता कढईमध्ये आता तेल गरम करायला ठेवायचं आहे. अशा प्रकारे तेवढ्या पिठाचे 9 कडकणे तयार झालेले आहेत. आता मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे. आणि तेल गरम झालं आहे का नाही चेक करायचं आहे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला कडकणे तेलामध्ये सोडायचं आहे. आता एका वेळेस आपण एकच सोडू शकतो, एकच सोडायचा आहे. आणि आता कडकणी तेलामध्ये तेल गरम झालेलं आहे. आता मी तेलामध्ये पहिल्या कडकणे सोडत आहे. हळू सोडायचं आहे, कारण तेल भाजू नये याची काळजी घ्यायची आहे. आता कडकणे बघा कसं आहे, त्याला आता हलके हलकेसे बबल येतातच.
आणि ते येऊ नये म्हणून, कमी यावं म्हणून तुम्ही लाटताना पूर्ण लाटायचं झाल्यानंतर काट्याच्या चमच्याने तुम्ही असे त्याला टोच्या, थोड्याशा हलक्याशा टोच्या मारून घेऊ शकता. हां, पुरी जशी टम फुगते तसं तर नाही फुगलं हे, पण त्याला बबल हे येतातच. आणि जास्त पांढरे नाही ठेवायचं आणि खूप कलरही कडकण्याला येऊन द्यायचा नाही. खालच्या बाजूने आता चांगलं कडकने तळून झालेलं आहे. आता आपल्याला पलटी मारायची आहे आणि बघा असं चांगला कलरही आलेला आहे. आता खालच्या बाजूने पण असंच तळून घ्यायचं आहे. आता मी दुसरं कलर तेलामध्ये तळण्यासाठी सोडलेलं आहे. आता ते पण आता आपल्याला चांगलं खरपूस तळून घ्यायचं आहे. कडक नाही म्हणलं की थोडंसं कडक बी असायला पाहिजे, खायला बी खुसखुशीत लागलं पाहिजे. जर कडक नसेल तर त्याला कडक कसं म्हणणार आपण. आता बघा हे पण दोन्ही बाजूने बघा कसं चांगलं भाजलेलं आहे, छान कलर आलेला आहे. आता याचं पण पलटी मारून घ्यायचं आहे. याचं पण बघा कलर कसा आलेला आहे. हां, खूप अशाच आपल्याला कलर येऊन द्यायचा आहे. खूप पांढरं ठेवलं तर ते कच्चं राहतं आणि खूप तळलं तर ते खूप कडक होतं. त्यामुळं अशा प्रकारे आपली कडकणी तयार झालेली आहे. आपल्याकडे अशी परंपरा आहे की देवीला व घटाला 7व्या दिवशी आणि 7व्या दिवशी त्याच्यानंतर पण तुम्ही कडाकण्याची माळ घालू शकता. 7 कडाकणे, 9 कडाकणे अशा कडाकण्याची माळ तुम्ही घालू शकता. आणि मी कडाकणी तयार केलेले आहे. ज्या पद्धतीने केलेले ते प्रमाण अगदी योग्य आहे. कारण कडाकणी करायला थोडी मेहनत लागते, कारण खूप पातळ लाटावं लागतात, नाही तर जाड लाटले तर कडाकणे फुलतात पुरीसारखे. तसे फुलले नाही पाहिजेत. आणि जर फुलले तर तुम्ही थोडंसं काट्या चमच्याने त्याला असं लाटल्यानंतर थोडंसं असं टच करा मध्ये म्हणजे थोडंसं कमी फुलते. अशा प्रकारे आपले कडाकणे तयार झालेले आहेत. मी केले, तुम्ही करून बघा. अशाच किचनला लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि अशाच किचनच्या रेसिपी शेअर करा. पुन्हा भेटू नवीन रेसिपी घेऊन. चला तर बाय.